चांगल्यापासून मानवपूंच्या समोर शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पण सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल वाचले. तो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. तो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. तो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा सध्या विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार काय 30 जूनपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 7,000 पार. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहायला हवा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 30 जूनपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 7,000 पार. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांना हे प्रथम जाणून घ्यावं लागेल की इथून 30 जूनपर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणकोणत्या अशा घडामोडी घडू शकतात की ज्यांचा परिणाम इथून 30 जूनपर्यंत सोयाबीनच्या दरावरती 100% होऊ शकतो. या परिणामामुळे 30 जूनपर्यंत सोयाबीनचा दर वाढताना दिसणार किंवा घटताना दिसणार. आणि जर इथून 30 जूनपर्यंत सोयाबीनचा दर हा वाढताना दिसणार असेल तर मग सोयाबीनचा दर 30 जूनपर्यंत 7,000 होणार अथवा नाही. चला या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचा आता उलगडा करून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ही दर पातळी सध्याच्या कंडिशनला किती आहे मित्रांनो? तर ही दर पातळी सध्याच्या कंडिशनला आहे 6,500 रुपये प्रति क्विंटल पासून 6,800 रुपये प्रति क्विंटल. जर मागच्या 48 तासांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये 200 ते 300ची परत एकदा सुधारणा झाली. परंतु सोयाबीनची दर पातळी ओव्हरऑल या ठिकाणी आपल्याला मागच्या 15 दिवसात घटताना दिसली आहे. जर आपण सर्वांनी इथून 30 जूनपर्यंतचा विचार केला तर अशा कोणकोणत्या घडामोडी की ज्यांचा सोयाबीनच्या दरावरती परिणाम होऊ शकतो. चला प्रथम आपल्या सर्वांना या घडामोडी समजावून सांगतो. सगळ्यात महत्त्वाची घडामोड कोणती आहे तर या ठिकाणी अमेरिकेमधील सोयाबीनची पेरणी. तर लक्षात घ्या इथून 30 जूनपर्यंत अमेरिकेची जी सोयाबीन पेरणी ती संपुष्टात येईल. जर अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली तर भविष्यात सोयाबीन उत्पादनात वाढ होईल. या भीतीपोटी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना सोयाबीनचा जो दर आहे तो थोडा घसरताना दिसेल आणि याचा कुठेतरी परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होताना दिसेल. शक्यता काय मग? तर शक्यता अशी आहे की अमेरिकेमध्ये सोयाबीनचं पेरणी क्षेत्र वाढण्याची दाट शक्यता आहे आणि आम्हाला तसे इंडिकेशन सुद्धा या ठिकाणी मिळत आहेत. याचा अर्थ काय की अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात 100% वाढ होणार आहे आणि यामुळे सोयाबीनचा दर हा 30 जूनपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात पर्याय देशांतर्गत बाजारात दबावात येताना दिसणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये जी सोयाबीनच्या दरात आपण प्रचंड तेजी बघितली याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं भारतातून सोयाबीन निर्यात. तर भारतातून सोयाबीन निर्यात ही होऊ लागली म्हणून सोयाबीनच्या दराला आधार मिळाला होता. पण सध्याची लेटेस्ट अपडेट की भारताची सोयाबीन निर्यात ही बऱ्यापैकी कमी झाली. यामुळे सोयाबीनच्या भावाला सोयाबीनमुळे इथून पुढे आधार मिळताना काही दिसणार नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर लक्षात घ्या की या ठिकाणी आपण सर्वजण बघत आहात सध्या सोयाबीनची दर पातळी जी डिपेंड होती कच्च्या तेलाच्या दरावरती, जी डिपेंड होती या ठिकाणी सोयाबीन निर्यातीवरती, पण कच्च्या तेलाचे भावसुद्धा सध्या स्थिर झालेले दिसत आहे. म्हणजे इथून 30 जूनपर्यंत असा कोणता फॅक्टर नाही की ज्यामुळे सोयाबीनच्या दरात एक जबरदस्त तेजी येईल. याच्यामुळे तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की बा इथून 30 जूनपर्यंत सोयाबीनचा दर हा 7,000 होणार का नाही? तर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की असं कोणतं इंडिकेशनच दिसत नाही किंवा ज्यामुळे 30 जूनपर्यंत सोयाबीनचा दर हा 7,000ला गवसणी घालू शकेल. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी जर सोयाबीनची विक्री सध्याच्या रेटमध्ये केली तर आपला फायदा होऊ शकतो. शिवाय लक्षात घ्या भारताला सोयाबीनची जी आवश्यकता आहे ती परिपूर्ण करण्यासाठी भारत आफ्रिकेतून सुद्धा सोयाबीनची आयात करत आहे आणि याच्यामुळे आफ्रिकेतील सोयाबीन पोहोचायला लागले म्हणून सोयाबीनचा दर इथून 30 जूनपर्यंत दबावात राहण्याची दाट शक्यता आहे.
अशा परिस्थितीत मग आपण सोयाबीनची विक्री कधी करायची? तर लक्षात घ्या, हा जो सध्याचा भाव आहे तो विक्रीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जर इथं विक्री केली तर फार फायदा आहे. कारण भविष्यात सोयाबीनचा भाव काय वाढणार नाही, कारण भविष्य काय उज्ज्वल या ठिकाणी दिसत नाही. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहू शकतो, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्या व्यक्त करतो. खूप खूप आभार.